बायकोला सासरी आणण्यासाठी गेला आणि तिकडेच गेले भयंकर कांड। बायको काही दिवसापासून माहेरी आई वडिलांकडे राहण्यासाठी गेली होती। तेव्हा पती दत्ताराम पाटोळे वय वर्ष 36 बायकोला आणण्यासाठी बायकोच्या माहेरी गेला, परंतु तिथे घडले भयंकर। नवरा बायकोच्या वाद होण्याच्या घटना काही नवीन नाहीत। तसेच काही दत्ताराम पाटोळे आणि त्यांची पत्नी आशा या दोघांमध्ये काही दिवसापूर्वी वाद झाले होते। त्यामुळे बायको रागाने माहेरी निघून गेली होती। बरेच दिवस होऊन गेले, पत्नी काही घरी आली नाही। त्यामुळे संतापलेला पती दत्ताराम पाटोळे हा बायकोला आणण्यासाठी तिच्या आई वडिलांच्या घरी गेला। त्या ठिकाणी पती दत्ताराम पाटोळेने बायकोला बऱ्याच वेळ विनंती केली, परंतु बायको म्हटली, तुम्ही दारू सोडली तरच येणार। एवढे बोलून बायको दुसऱ्या खोलीमध्ये निघून गेली। तेव्हा पाटोळे सूर्यभान रेठे वय वर्ष 52 सासऱ्यांना समजवत होता, मी मुलीला त्रास देणार नाही, परंतु सासऱ्यांनी देखील त्याचे एकही ऐकून घेतले नाही। पती दत्ताराम पाटोळे याचा राग शिगेला पोहोचला। त्याच वेळी त्यांनी खिशामध्ये आणलेला चाकू बाहेर काढला आणि बायकोच्याच घरामध्ये सासऱ्यावरती चाकूने सपासप वार केले। सूर्यभान रेठे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। जावाईने आपल्या दुचाकीवरून तिथून धूम ठोकली। सासऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले।